शनिवारी संध्याकाळी नवलाई नगर येथील एका 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या निरागस वासराला प्रशांत साळुंखे यांच्या गतिमान हालचाली आणि नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमच्या अजोड धाडसामुळे जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय। या थरारक मोहिमेनंतर संपूर्ण परिसरातून या बचाव कार्याचं कौतुक होत आहे। शनिवारी संध्याकाळी 6:40 सुमारास नवलाई नगर येथील खोतांच्या विहिरीत एक वासरू पडल्याची माहिती रत्नागिरी येथील प्रशांत साळुंखे यांना फोनद्वारे मिळाली। वासरू गेल्या अर्ध्या तासापासून विहिरीत अडकलं होतं। प्रसंगाचं गांभीर्य ओळखून प्रशांत साळुंखे यांनी एका कार्यक्रमात व्यस्त असतानाही क्षणाचाही विलंब न लावता तातडीनं नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना फोन केला आणि घटनेची कल्पना दिली। मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण केलं आणि रेस्क्यू टीम अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी हजर झाली। अत्यंत कठीण परिस्थितीत रेस्क्यू टीमचा एक धाडसी कर्मचारी कमरेला दोर बांधून विहिरीत उतरला। प्रशांत साळुंखे हे स्वतः सिद्धेश्वर कोळी, सरफराज शेख आणि राजू सुर्वे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले। या मोहिमेत स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे मदत केली। अखेर रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यानं मोठ्या चतुराईनं खाली उतरून वासरेच्या मानेला आणि पायाला दोरखंड बांधला आणि त्या निरागस जीवाला सुखरूप विहिरीबाहेर काढलं। विहिरीतून बाहेर येताच घाबरलेलं ते वासरू थेट आपल्या आईच्या कुशीत शिरलं। हे हृदयस्पर्शी दृश्य पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले। रत्नागिरीच्या नागरिकांनी आणि नवलाई नगर येथील रहिवाशांनी प्रशांत साळुंखे यांच्या जनसेवेतील तत्परतेचं आणि रेस्क्यू टीमच्या धाडसाचं तोंड भरून कौतुक केलं। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी।